तर कसे आहेत मित्रांनो, पुन्हा तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे जे की कोकण रेल्वे भरती निघालेली आहे. कोकण रेल्वे भरती आहे. तर टोटल ही जे पदं आहेत 11 पदं जी आहेत आणि टोटल पदसंख्या जी आहे, रिक्त पदसंख्या आहे ते 190 जागांची त्यांनी भरती काढलेली आहे. टोटल पद क्रमांक आहेत 11. तर जाणून घेऊया शैक्षणिक पात्रता काय आहे, कोणते पद आहेत आणि शैक्षणिक पात्रता कोणत्या पदासाठी का आहे. तर पहिलं पद क्रमांक आहे सिनियर सिव्हिल. त्याच्यासाठी पद आहेत 5. त्याच्यासाठी इंजिनिअरिंग हवी आहे पदवी, इंजिनिअरिंगची पदवी हवी आहे सिव्हिलमधून. ठीक आहे, त्याच्यासाठी पद आहेत 5. तर तुम्हाला आणखी सांगायचं आहे की ह्याच्यामध्ये असे काही पदं पण आहेत त्याच्यासाठी फक्त ग्रॅज्युएशन आणि अशा काही पद आहेत त्याच्यासाठी फक्त 10वी उत्तीर्ण आहे. तर पुढे जाऊया चला. तर नेक्स्ट पद आहे सिनियर सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकल. त्याच्यासाठी 5 पदं आहेत. पदसंख्या आहेत 5 आहे. आणि त्याच्यासाठी इंजिनिअरिंग पदवी आहे मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स त्याच्यावर झालेली पाहिजे. आणि आता जाऊन घेऊया 3 पद क्रमांक 3 स्टेशन मास्टरच्या 10 जागा त्यांच्या आहेत. तर त्याच्यासाठी फक्त आणि फक्त कोणत्याही शाखेमध्ये पदवी झालेली पाहिजे. कोणत्या शाखा झाल्या असं काही नाही, फक्त त्यांना पदवी हवी आहे. तर 4थं पद घेऊन बघूया सुपरवायझर. 5 पद आहेत सुपरवायझरसाठी. त्याच्यासाठी पण कोणत्याही शाखेत पदवी पाहिजे. ठीक आहे, तर जाणून घेऊया आता पद क्रमांक 5 गुड्स ट्रेड मॅनेजर. त्याच्यासाठी 5 पद आहेत. पदसंख्या कोणत्याही शाखेत पदवी पाहिजे, फक्त दुसरी काहीच अट नाही आहे. तर जाणून घेऊया पद क्रमांक 6 मेकॅनिकल टेक्निशियन मेकॅनिकल. 20 पद आहेत. त्याच्यासाठी 10वी उत्तीर्ण पाहिजे. जर तुमचं 10वी उत्तीर्ण आणि ITI झाले असेल फिटरमध्ये, मेकॅनिकल डिझेल मेकॅनिकलमध्ये आणि मेकॅनिकल रिपेअर अँड मेंटेनन्स अँड हॅवी व्हेकल्स असे आहेत. त्याच्यासाठी 10वी उत्तीर्ण आणि ITI फिटर वगैरे झालं पाहिजे. पद क्रमांक 6साठी ते आहेत. 20 जागा आहेत त्यासाठी. जाणून घेऊया पद क्रमांक 7 पद क्रमांकाचे आहे टेक्निशियन 3rd इलेक्ट्रिकल. त्याच्यासाठी 15 जागा आहेत. तर त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण, ITI इलेक्ट्रिशियन वायरमॅन मेकॅनिकल त्याच्यासाठी पाहिजे ते ITIमध्ये आणि 10वी उत्तीर्ण पाहिजे. तर जाणून घेऊया पद क्रमांक 8 पद क्रमांकासाठी ESTMI 3rd S&T. त्याच्यासाठी 15 पद आहेत. शैक्षणिक पात्रता जे आहे 10वी उत्तीर्ण, ITI इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल वायरमॅन किंवा 12वी उत्तीर्ण फिजिक्स अँड मॅथ्स. ह्याच्यामध्ये 12वी वाल्यांसाठी पण चांगलं जागा आहे. फक्त 12वी उत्तीर्ण हवा आहे आणि फिजिक्स अँड मॅथ फक्त त्यांच्यासाठी सब्जेक्ट पाहिजे. पद क्रमांक 8. तर आता जाणून घेऊया पद क्रमांक 9 का आहे असिस्टंट लोको पायलट. भारी पद आहे. पद क्रमांक 9 असिस्टंट लोको पायलट. 15 पदं आहेत रिक्त त्याच्यासाठी. तर त्याच्यासाठी पण तुम्हाला फक्त आणि फक्त 10वी उत्तीर्ण, ITI पाहिजे. कॉईल विंडर्स इलेक्ट्रिशियन्स इलेक्ट्रॉनिक्स मशीन्स फिल्टर हीट अशामध्ये हे झालं पाहिजे ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा मेकॅनिकल असं झालेलं पाहिजे. आणि आता लास्ट येऊया 60 पदं आहेत. त्याच्यासाठी फक्त 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि त्याच्यासाठी दुसरं काही टायटेला नाही आहे. पद क्रमांक 11 ट्रॅक मेंटेनर. 35 जागा आहेत. समजा जास्त आहे ट्रॅक मेंटेनर 35 जागा आहेत. त्याच्यासाठी फक्त 10वी उत्तीर्ण पाहिजे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घेऊया. वय काय आहे ते जाणून घ्या. वयाची 1 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 36 वर्षे झालेलं पाहिजे. वय पण चांगलं ठेवलेले आहे. वय मर्यादा SC ST साठी 5 वर्षे सूट आहे. OBC साठी 3 वर्षे सूट आहे. नोकरीचे ठिकाण कोकण. फी जी आहे 59 रुपये आहे.
महत्त्वाची तारीख बघून घेऊया. अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे 6 ऑक्टोबर 2024 असणार आहे. जर तुम्हाला अर्ज करण्याची स्टार्टिंग पण ही घेऊया, आणखी अर्ज चालू झाले नाही आहे तर 16 सप्टेंबरपासून अर्ज चालू होणार आहेत. तर मी ती डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून ठेवतो आहे, तर तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला आणखी काही माहिती हवी आहे तर वेबसाईटला व्हिजिट करू शकतात. वेबसाईटची लिंक मी पण डिस्क्रिप्शनला देत आहे. तर व्हिडिओ कसा वाटला आणि काय माहिती आणखी हवी आहे तर कमेंट करून सांगा, काय कळालं नसेल तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ जसा टाकेल तसं तुम्हाला कळून जाईल की व्हिडिओ आला, काहीतरी नोकरी जागा निघालेल्या आहेत. तर भेटूया.